लौकिक अर्थाने ज्यावेळेला मी पानिपतच्या युद्धाची पार्श्वभूमी म्हणतो ती टेक्निकली 12 वर्ष मागे जाते. त्याच्याही पलीकडे जाऊन त्या 12 वर्षातल्या घडामोडी समजून घेण्याकरता तुम्हाला अजून 40 वर्ष मागे जावं लागतं. पण शाहू महाराज स्वतः दिल्लीचं सिंहासन इच्छित नव्हते. बाजीरावांना स्वतःला हे माहिती होतं की दिल्लीचं सिंहासन आम्हाला नको आहे. दिल्लीची बादशाही गेली कैक वर्ष कैक शतकं तिथे आहे. तिथे आपला कोणतरी एक माणूस बसवावा जो आपलं काम करेल. जर आपण रिमोट कंट्रोल होणार असो तर दिल्लीपेक्षा सगळ्यात मोठं स्थान हे साताऱ्याचं होईल हिंदुस्थानात. बाजी विश्वनाथ हा अतिशय हुशार राजकारणी माणूस, बाजीराव हा लढवय्या माणूस, शिपाईगडी, या दोघांचा अर्क आजोबांचा आणि वडिलांचा हे त्या नातवामध्ये उतरलं. आणि बाजीरावाचा मुलगा जो त्यावेळेला गादीवरती आला हा युद्धकलेतही तितकाच निपुण आहे आणि तो राजकारणातही तितकाच निपुण आहे. त्याचं नाव आहे नानासाहेब पेशवा. नानासाहेब पेशव्यांनी पिलाजी जाधवरावांकरवी निजामाला एक पत्र पाठवलं आहे. त्याच्यात त्यांनी क्लिअर कट एक गर्विदार्थ एक इशारा दिला की आम्ही गनिम लोक शिवाजी महाराजांचे शिष्य, तू नको त्या कुरापती करायला येशील आणि आम्ही शांतपणे ऐकून घेऊ. तसलं काही होणार नाही आहे. माझ्या फौजा तिकडे जाऊन बसल्या तर तुला कधीही उखडून फेकतील, तुलाही कळणार नाही. ही सेम गोष्ट नानासाहेबांनी 52 साली बोलून दाखवली ती 57 सालापासून प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली. त्यांनी त्या अहमद खान दुरानीला काही नव्हतं, म्हणजे सोन्याचं सिंहासन नाही किंवा विशेष काही नाही. त्यांनी एका मातीच्या ढिगाऱ्यावरती त्याला बसवलं. त्याच्यावरती ते टिपिकल जे पठाणी पागोट असतं, जे मुंडासं असतं, ते मुंडासं लावलं आणि शेतातले तुरे उपटून त्याच्यात पिसत त्याच्या डोक्यात फोवले आणि त्याला दूर रे दुरानी असा किताब दिला. दूर रे दुरानी म्हणजे दुराण्यांचाही सर्वोच्च एक मोती असलेला अलंकार. तो दूर रे दुरानी कोण? तर अहमद खान अब्दाली. पण तो आता खान नाही राहिला, तो आता शहा झाला. तो अहमद शाह अब्दाली 1748 साली ती सगळी नादिरशाहची जी काही विरासत होती किंवा जे काही सगळं होतं ते आपल्या ताब्यात घेतलं. आणि त्याने पहिल्यांदा नादिरशाहचं जे पुढचं स्वप्न होतं, म्हणजे नादिरशाह मरायच्या आधी नादिरशाहने दिल्लीच्या बादशहाला एक खरिता पाठवला होता. त्याच्यात धमकी होती की ते दक्षिणेकडचे मराठी तुमच्या नाकासमोर फौजा घेऊन येतात आणि तुम्ही काय करत बसा, तुम्ही तैमूरच्या वंशजाला शोभेचं असं तुम्ही काही काम करत नाही आहात, तुम्ही काहीतरी करा नाही तर मला पुन्हा तुमच्याकडे यावं लागेल. ही धमकी खरी करण्याकरता अहमदशाह 1748 साली पुन्हा दिल्लीवरती चालून आला. सदाशिवराव भाऊ गेले 31व्या वर्षी, त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी पहिली लढाई आयुष्यातली लढली आणि ही कर्नाटकातली लढाई आहे. तिथपासून 1746 सालापासून ते 1761 पर्यंत पुढच्या 15 वर्षात सदाशिवराव भाऊंनी अनेक लढाया लढल्यात आणि जिंकल्यात. त्यामुळे हा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे की भाऊ बोरू बहादूर होता, भाऊला लढता येत नव्हतं आणि भाऊला तिथे पाठवण्याची आवश्यकता नव्हती. हे तिन्ही निराधार गैरसमज आहेत. भाऊ हा उत्तम सेनानी होता, तो प्रशासकीय बाबीत अतिशय उत्तम माणूस होता आणि त्यावेळेच्या संपूर्ण जर तुम्ही सरदारांची यादी बघितली तर सगळ्यांचा सदाशिवराव भाऊला पाठिंबा आहे. कोणीही म्हणत नाही की भाऊला तिकडे पाठवू नका. त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी डिसिजन घेतला आणि सदाशिवराव भाऊ उत्तरेकडे जायला निघाले.